विचार केला तर आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल ताराबाया कोणी, वाट कोणाची पाहू नका, हे सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका आणि जिंकल्याशिवाय थांबू नका. तर आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 तुमच्या समोर रंगला जातोय. तुम्ही पाहू शकाल एकीकडे प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपर खेळणे आणि त्यांच्या विरुद्ध शिरवणे प्रतिष्ठान. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्ही पाहताय. आपण जर विचार केला एक मोठा सोहळा रंगला जातोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मानाची स्पर्धा, एक नवी मुंबईतील मानाची स्पर्धा तुमच्या समोर रंगली जाते. खऱ्या अर्थाने सांगीत एकात्मता कशा प्रकारची असते, एकीचं बळ काय असतं, हक्काचं व्यासपीठ काय असतं, ही स्पर्धा सांगणारी तुम्ही पाहतायत. आगरी कोई युवा स्पोर्ट्स असोसिएशन प्रस्तुत आगरी कोई प्रीमियर लीग 2018. तर तुम्ही पाहू शकाल सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली. तर तुम्ही पाहू शकाल सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली. चंद्रकांत पाटील आणि त्याचबरोबर त्याच्या समेत तर विशाल सुतार आणि चंद्रकांत पाटील अशी सलामीची जोडी देखील यावेळेस मात्र जरूर सज्ज झाली. तर वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, यावेळेस मात्र जरूर पहिला चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. 1 रन खात्यामध्ये ॲड देखील होती. धावफलकाचं दार देखील या ठिकाणी ओपन होते. तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगलं भव्य दिव्य आयोजन देखील या मैदानामध्ये पाहतायत. एक मोठा थरार तुमच्या समोर रंगला जातोय. एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज आणि कडा मुकाबला देखील. तर 1 रन स्कोर कार्डवर देखील पाहताय. गोलंदाज देखील मयूर भोईर, तेज थरार गोलंदाज देखील आहे. यावेळेस मात्र जर मोठा हिट केला जातोय. टायमिंग बेमिसाल, एलिव्हेशन कमी तुम्ही पाहताय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र विशालला परतावं लागतंय. तर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 1 रन. डीजे प्लीज. डीजे तर समुद्र संगीत देखील तुम्ही ऐकलं असेल. तर राजा आदईकर यांनी गायलेले समुद्र संगीत देखील तुम्ही ऐकलं. डीजे मास्टरच्या भूमिकेत देखील ज्या प्रकारे या क्रिकेटमध्ये डीजे केव्हा आलं, ज्या प्रकारे या भारत देशामध्ये IPL आली आणि त्यानंतर ज्या प्रकारे स्टेडियममध्ये देखील डीजे वाजत गेलं आणि त्यानंतर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील डीजे आलं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील डीजे मास्टर आदेश मात्रे मॅन फ्रॉम कोपर खेळणे याच्या माध्यमातून डीजे मास्टरची भूमिका. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चाललाय. पंचांचा इशारा देखील येतोय. इट इज अ वाईट. टीमची धावसंख्या देखील वाढली जाते. तर 2 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. ज्या प्रकारे 1969 मध्ये L42 नियम देखील आले इंग्लंड मेलबर्न क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्यानंतर 22व्या क्रमांकाचा नियम यावेळेस तुम्ही पाहू शकाल. चांगला फटका टोलावला जाते. चेंडू चाललाय कव्हरच्या रिजनला. चंद्रकांत पाटीलच्या बॅटमधून निघालेला ना भय ना भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपती 4 धावा चौकार. डीजे प्लीज. जर प्रेक्षकांनी सीमा रेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर 12-12 एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. एक मोठं नाव देखील आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील 12-12 एंटरप्राइजेस. यावेळेस तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर लेग रिजनला टोलावला जातोय. ज्या प्रकारे तू चल तो मे आया, ज्या प्रकारे पहिला चौकार कव्हर स्क्वेअर लेग रिजनला पंचांचा इशारा येतोय. चंद्रकांत पाटीलच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. डीजे प्लीज. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची. डीजे तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे हा खेळाडू खेळतोय देखील चंद्रकांत पाटील. ज्या चंद्रकांत पाटीलने देखील अनेक स्पर्धा नौसादी दिवा या टीमच्या दरम्यान देखील बिलॉंग करतोय. यावेळेस मात्र जरूर
तुम्ही पाहू शकाल इनसाइड एज देखील घेतला जातोय की काय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. 1 रन कंप्लीट होईल. टीमची धाव संख्या स्कोर कार्डवर 11 रन देखील स्कोर कार्डवर. ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये यंगस्टर खेळाडू देखील तुम्ही पाहताय, ज्या प्रकारे भारतीय क्रिकेटचा तुम्ही विचार केला असेल, 11 ऑक्टोबर 1993 सालचा हार्दिक पांड्याचा जन्म देखील आहे. जो हार्दिक पांड्या दिवस रुपये 400 रुपये टेनिस क्रिकेट देखील खेळायचा आणि 9वी नापास असलेला हार्दिक पांड्या देखील सातत्याने चांगलं क्रिकेट भारतीय टीमच्या दरम्यान यावेळेस मात्र जर सुरेख गोलंदाजी स्विंग इन मिस तुम्ही पाहिलं असेल तर एका षटकाचा खेळ कंप्लीट होतोय. टीमची धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते. शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे 11 रन. आयोजकाची भूमिका या ठिकाणी मानतात. त्यांनी आपल्या आगरी कोळी समाजाचा कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक या विषयाबद्दल बरीच माहिती दिली. तसेच आगरी कोळी समाज नवी मुंबई जिल्ह्यामध्ये वास्तव्य करतो. तसेच महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये आपल्या आगरी कोळी समाजाचं वास्तव्य केलं जातं. अनेक क्षेत्रांमध्ये पुढारलेला समाज जगभर पोहोचलेला आहे. तब्बल नासामध्ये सायंटिस्ट देखील अलिबागचा आपला सुपुत्र रणजित पाटील सध्या कार्यरत आहे. तसेच आपल्या या समाजाचा आगरी समाजाचे पहिले IPS मुंबईमध्ये कार्यरत असलेले रवींद्र शिशवे सर 1 वर्षांपूर्वी त्यांची ठाणे येथे एका कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती, भेट झाली होती. अतिशय आनंदाचा क्षण होता की त्या क्षेत्रामध्ये देखील आपल्या आगरी कोळी समाजाचा प्रतिनिधित्व करणारे आणि पूर्णपणे मुंबई या शहरामध्ये ते कार्यरत आहेत. सत्यशा धन्यवाद करतोय, सर्वांचं स्वागत करतो आणि सामन्याकडे बोलतोय. दुसरा षटकातील या सामन्यातील उत्तरार्ध चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना राईट मोर द विकेट दिसतोय आपल्याला. हा फटका आलूवर फ्लाइटेड डिलिव्हरी. पंचांचा नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग नो असेल. कुठल्याही चेंडूवर, नकारात्मक चेंडूवर नक्कीच फ्री हिट ही घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या नियमानुसार एकूण 42 रूल्स आणि रेग्युलेशन ज्याचा उल्लेख राहुलने देखील केला होता. त्याच धर्तीवर क्रिकेट खेळलं जातं. लॉज म्हटलं जातं क्रिकेटचं. जरी टेनिस क्रिकेट 5 ते 6 षटकांचं हे क्रिकेट असलं तरी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ICC पॅनल नक्कीच राहुल शिरसाट याचं कौतुक करेन, कारण मागच्या वर्षी त्याच्याबरोबर समालोचन करताना अतिशय मजा आली होती. अतिशय तरुण वयातील हा एक समालोचक, उभरता समालोचक या आपल्या मुंबई क्षेत्रातील बरीच जाणकारी त्या क्रिकेटच्या माध्यमातून त्याच्याकडे. तर विनंती असेल की पंचांना देखील की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला एका इनिंगसाठी देखील दिला जातोय. नक्कीच बंधन आहे आणि खूप वेळा टाइमपास करू नका. सामन्याला स्पीडअप करायचं आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांचा सामना आहे. या पहिल्या फेरीतील तिसरा सामना या ठिकाणी रंगताना दिसतो. आपण प्रिन्स आदित्य रॉयल्स वर्सेस शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे. दुसरं षटक गणेश स्ट्राइक एंड आपण पाहताय. ज्वेल ऑफ नवी मुंबई एंड ज्याला म्हटलं जातं, नेकलेस म्हटला जातो नवी मुंबईचा, त्या एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी गणेश सज्ज होतोय. फलंदाज चंद्रकांत, एक अतिशय अनुभवी असा चंद्रकांत असा फलंदाज स्ट्राईक एंडला दिसतोय आपल्याला. गणेशाच्या या माऱ्यासमोर आगामी चेंडू, पुढील चेंडू, हा चेंडू बॅक ऑफ द यस्टॅन कव्हर करतोय. बॅटचा कडा लागतो, बॅटचा बॉटम एज लागतो. चेंडू गेला शॉर्ट फाईनली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एक धाव संघाने संघावर पोहोचतोय. 13 या सुस्थितीत म्हणावं लागेल. मात्र रन रेट, धावगती वाढवावी लागेल. खेळपट्टी फलंदाजाला साजेशी देखील असली तरी मागच्या सामन्यामध्ये, या दुसऱ्या सामन्यामध्ये प्रभाव टाकला तो स्वप्नील मॅन फ्रॉम क्रोपरखैरणे यानं गोलंदाजच्या बल्यावर आपल्या संघाला चांगलं योगदान मिळवून दिलं आणि सामना विजयीच्या क्षेत्रामध्ये विजयी घोषित करून दिला. चांगला खेळपट्टीचा दर्जा दिसतोय, कारण मागील 15 दिवसांची अथक परिश्रम या मैदानावर, या खेळपट्टीवर आपण पाहिली. आगामी चेंडू गणेश,
हा चेंडू बॅक ऑफ द क्रीज जातो, लेट स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू टप्पा पडतोय, थोडीशी फ्लाईटेड दिली, चेंडू थोडा हलुवार गती परिवर्तन, नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळतंय. आपण नक्कीच अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्टी अनेक सामने पाहतो, मात्र टेनिस क्रिकेटची एक मजा 5 ते 6 षटकांचे देखील सामने असले राहुल, तरी देखील गोलंदाजीचा मात्र व्हेरिएशन आणि 360 डिग्री काही फलंदाज देखील खेळतात, फलंदाजी करताना अनेक चांगले फटकेबाजी पाहायला मिळते. त्याच्यामुळं एक वेगळी मजा आणि वेगळी रंगत या सामन्यांमध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत आगामी चेंडू दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू सरळ स्टेट हिट, वन बाउन्स टुवर्ड द चौकार गाठेल, लॉंग ऑफचं क्षेत्र पार केलेला फटका राहुल. सुरेल संगीत आपण पाहतोय क्रिकेटची आणि संगीतची संगत या ठिकाणी या खेळपट्टीवर अतिशय क्रिकेटमय रमणीय असं वातावरण, कैलासवासी गणपती तांडेल प्रदर्शनीय मैदान, नवी मुंबई कार्यक्षेत्रातील सर्वात मोठं मैदान तब्बल आपण पाहताय. या मैदानात क्रिकेटची धुमचक्री, क्रिकेटचा धुमशान चालू आहे. आगरी कोली प्रीमियर लीग 2018चं हे तिसरं पर्व. पुढील चेंडू गणेश, हा चेंडू फ्लेक केला, चेंडू बॅटचा एज लागतो, चेंडू ट्रॅव्हल करतोय शॉर्ट गलीमध्ये, कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये फक्त एक धावसंख्या 18वर पोहोचते. तसेच सन्माननीय नितीन भोईर कोपरी यांना मी विनंती करतो, त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय नितीन भोईर कोपरी, धन्यवाद साहेब, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू. विद्यमान सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रिन्स आदित्य रॉयल्स वरचे शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे. विद्यमान सामना क्रिकेटची रंगत, अगरी कोली भूमिपुत्र असे सर्व खेळाडू, एकूण 168 खेळाडू 24 संघातील. आगामी चेंडू तयार, हा चेंडू आता मात्र बॅक ऑफ द स्लॉक स्वीप, सरळ डिपिश मिड विकेट स्क्वेअर लेगचा पट्टा गाठतोय फटका. तोपर्यंत दुसऱ्या वंशात चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये, चांगलं सुजबुज भरं क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि या 2 धावांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागतात 20. दुसरं षटक विद्यमान कार्यान्वित पाहायला मिळतंय या सामन्यामध्ये. या सामन्यातील उत्तरार्ध पहिल्या इनिंगचा खेळ चालू, अतिशय रमणीय असं क्रिकेट वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. बिनबाद एक पहिल्या विकेटची पार्टनरशिप पाहायला मिळते, चंद्रकांत आणि विनीत. साजेसा खेळ पूर्णपणे प्रभुत्व स्थापित करताना या सामन्यामध्ये या पहिल्या इनिंगमध्ये अजूनपर्यंत दुसऱ्या षटकामध्ये गणेश टू विनीत, हा फटका रिव्हर्स स्वीप कनेक्ट करतोय, सरळ डीपिश कव्हर पॉइंटचं क्षेत्र सहजरित्या पार करतोय हा फटका. या 4 धावसंख्येने धावसंख्या 24, 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या धावफलकावर लागते 24. 12ची सरासरी गाठण्यामध्ये यश मिळते चंद्रकांत विनीत या दोन्ही फलंदाजांना. डीजे याच्या पुढचा आवाज राहुल. तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन, तुझे मी जत्रला माझी वरदेवी आईचे तर तुम्ही पाहू शकाल चांगली फलंदाजीचा मोहरा देखील या ठिकाणी चंद्रकांत पाटील देखील असेल, त्याचबरोबर विनीत देखील आपल्या टीमला देखील देतोय. ज्या प्रकारे हे 2 खेळाडू कॅल्क्युलेशन क्रिकेट देखील आपल्या टीमला देत आहेत. तर जर कॅल्क्युलेशन क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला, एखादा फलंदाज जेव्हा चांगली फलंदाजी करत असतो, मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येत असतात, तर दुसऱ्या खेळाडूला देखील धावफलक हलतं ठेवावं लागतं. आणि ज्या प्रकारे चंद्रकांत पाटील देखील चौफेरीन फलंदाजी करतोय, परंतु आयुष्यात झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात, पण ती स्वप्ने खरी होतात ज्यांच्यासाठी तुम्ही झोपणे देखील सोडून देता. तर पूर्णपणे चौफेरीन फलंदाजी देखील चंद्रकांत पाटील आपल्या टीमला देखील देतोय. तर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर देखील लागली जाते. 24 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्या जातात. एक मोठा इतिहास घडला जाते टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. एक सांघिक एकात्मता, त्यानंतर 21 बळ आणि हक्काचं व्यासपीठ कशा प्रकारचं असायचं याचं प्रात्यक्षिक उदाहरण सांगणारी ही स्पर्धा तुम्ही अनुभवतायत. पर्व क्रमांक 3 मध्ये आगरी कोई युवा स्पोर्ट्स असोसिएशन पुरस्कृत आगरी कोई युवा चषक 2018. तर गोलंदाज देखील यावेळेस मात्र जरूर सज्ज होईल. षटक क्रमांक 3 गोलंदाज राकेश यावेळेस मात्र जर विनीतसाठी बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, तोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 रन यावेळेस मात्र जरूर कंप्लीट केल्यात. तुम्ही चित्रपट पाहिला असेल, ज्या प्रकारे मिल्खा सिंग भारतासाठी धावला होता बाग मिल्खा बाग या चित्रपटामध्ये, आणि याच प्रकारच्या 2 धावा
देखील यावेळेस मात्र विनीतने देखील आपल्या टीमसाठी दिल्यात. एकीकडे जर विचार केला सामना क्रमांक 3 मैदानामध्ये प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपरखेरणे आणि त्याच विरुद्ध घेण्यासाठी शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे हा संघ देखील तुम्ही पाहतायत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत. परंतु या दोन संघ दरम्यान विजयाचा शिल्पकार कोण ठरणार हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जर मोठा हिट केला जातोय, टायमिंग बेमिसाल, पंचांचा इशारा येतोय, आउट ऑफ द पार्क. AKPL 2018 सीझन नंबर 3 चा हा लांबलचक षटकार. डीजे प्लीज. तर तुम्ही पाहू शकाल महाराष्ट्राची सावली आई एकविरा माऊलीचं गीत देखील डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल. परंतु टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर देखील लागली जाते. एक मोठा इतिहास ज्या प्रकारे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये घडला जातोय आणि याच प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल. तर गोलंदाज देखील सज्ज होते. गोलंदाज राकेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, जजमेंट होईल की काय, परंतु तुम्ही पाहिलं असेल जजमेंट चुकलं, नियंत्रण टोकलं आणि याचा प्रात्यक्षिक 2 धावा. तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे कॅल्क्युलेशन क्रिकेट यावेळेस मात्र शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे हा संघ देखील खेळतोय आणि त्यानंतर प्रत्येक प्रेक्षकांचं मनोरंजन देखील होते. प्रेक्षक प्रत्येक स्पर्धेतील केंद्रबिंदू देखील असतो आणि चौफेरीन तुम्ही पाहिलं असेल तर फक्त प्रेक्षकच दिसतोय. हे प्रेम आहे आगरी समाजाचं, हे प्रेम आहे आगरी युवा स्पोर्ट्स असोसिएशनचं आणि हे प्रेम आहे नवी मुंबईकरांचं. एक चांगली मोठी स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना तर गोलंदाज देखील सज्ज होतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज राकेश. यावेळेस मात्र जरूर पुलर लेनचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र जरूर असफल ठरला जातोय. झेल मात्र जरूर सोडला जातोय, परंतु 2 रन सातत्याने कंप्लीट केल्या जातात. तुम्ही पाहिलं असेल एका झेलची किंमत काय असते हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल. ज्या प्रकारे 4 या धावसंख्येवर रोहित शर्माचा झेल तिसारा परेराने सोडला होता. त्यानंतर 264 धावांची स्फोटक खेळ देखील इडन गार्डन कोलकात्याच्या मैदानामध्ये पाहिली. त्यानंतर विराट कोहलीचा झेल देखील सोडला होता रॉस टेलरने. त्यानंतर एक शानदार शतक देखील तुम्ही पाहिलं. परंतु यावेळेस मात्र अति घाई संकटात नाही, टेलिकॉम मात्र जर चुकलाय, कॉल चुकला, नियंत्रण चुकलं आणि याचं प्रात्यक्षिक होत्याचं नव्हतं कारण टाकलं. ज्या चंद्रकांत पाटीलच्या दरम्यान अपेक्षा होत्या त्या चंद्रकांतला मात्र परतावं लागते. तर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे 2 गडी बाद, 36 धावा स्कोर कार्डवर, 36 लॉस ऑफ 2 विकेट. डीजे प्लीज. तर तुम्ही पाहू शकाल वैयक्तिक 17 धावांची स्फोटक खेळी देखील चंद्रकांत पाटील उर्फ टक्क्याच्या बॅटमधून देखील तुम्ही पाहिली. परंतु यावेळेस मैदानामध्ये दाखल होते टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सुपर डुपर सुपरस्टार खेळाडू. ज्या प्रकारे या खेळाडूने देखील नवी मुंबई क्रिकेटमध्ये देखील धमाका केलाय तो अमर वारंगे. सातत्याने शिरवणे प्रतिष्ठान या टीमच्या दरम्यान देखील तारणहार पद्धतीची भूमिका साकारत असतो. ज्या ज्या मैदानामध्ये गेलाय त्या मैदानामध्ये स्फोटक खेळ केलाय तो अमर वारंगे मैदानामध्ये दाखल झालाय खेळ करण्यासाठी. तर गोलंदाज देखील सज्ज होते राकेश. तुम्ही पाहू शकाल टीमची धावसंख्या 36 लॉस ऑफ 2 विकेट. एक मोठा सोहळा रंगलाय नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. तर तुम्ही पाहू शकाल नुकते ज्यांचं आगमन देखील होते रिषभ वॉरियर्स या टीमचे संघमालक आदरणीय जगन्नाथ कोहली यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील जरूर सरस स्वागत असेल. यावेळेस मात्र फटका टोलावला जातोय मिड विकेट रिजनला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 रन कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली 37 धावा, 37. तर तुम्ही जरूर पाहिलं असेल ही स्पर्धा 185 देशांमध्ये देखील यूट्यूबच्या माध्यमातून इंडिया क्रिक त्याचे ओनर देखील वैभव वेट आहेत. तदनंतर जर तुम्ही विचार केला कॅमेरामॅन वैजा देखील असेल, तदनंतर विकी कांबे, सचिन मुंडे आणि त्यांची संपूर्ण टीम देखील या ठिकाणी स्पर्धा आकलन करण्यासाठी सज्ज झाली. तर तुम्ही पाहू शकाल टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 स्कोर कार्डवर लागल्यात. 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट होते आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 37 लॉस ऑफ 2 विकेट. डीजे प्लीज. तर विनंती असेल की जे स्टार बेलापूर आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी राज रॉयल गोठवली
आपणास देखील विनंती असेल की जशी एक इनिंग होईल त्यानंतर तुमची प्लेइंग लिस्ट घेऊन तुमचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. धन्यवाद राहुल. सुरेख विश्लेषण पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. अनेक माहिती या माध्यमातून त्याच्याकडनं पाहायला मिळते क्रिकेटची, क्रिकेट विश्वाची. दरम्यान सामन्याकडे वळतोय 14 षटक प्रगतीपथावर गोलंदाज टुवर्ड्स द अजय येतोय, मॅन फ्रॉम दिवाले. 37 धावा धावफलकावर लागलेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगला सामना पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अपेक्षा प्रिन्स आदित्य रॉयल्स वर्सेस शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे असा विद्यमान चालू सामना पाहायला मिळतोय. 14 षटक प्रगतीपथावर दरम्यान तयार. आगामी चेंडू, पहिला चेंडू आत इन द बॅक ऑफ द क्रीज जातोय, यष्टॅक कव्हर करतोय. थोडंसं टायमिंग साधलं जातंय. चेंडू ट्रॅव्हल करतो डीपी स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. फक्त एक धाव मिळेल, धावसंख्या पोहोचते 38 वर. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक विकेटच्या पतनानंतर 2 बाद 38 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला. सुरेख खेळ, संत पण सावध खेळ पाहायला मिळते. चांगली क्रिकेटची मजा, क्रिकेटची नशा या खेळपट्टीवर पाहायला मिळते. आगरी कोहली प्रीमियर लीग 2018चं हे 3रं पर्व अतिशय यशस्वी पर्व ठरेल अशी अपेक्षा. दरम्यान पुढील चेंडू 4थ्या षटकातील. हा चेंडू सरळ बॅटच्या पट्ट्यामध्ये. चेंडू डीपिश मिड विकेटमध्ये झेल बाद. 3ऱ्या गड्याचं पतन. सरळ चेंडू विसावला त्या पट्ट्यामध्ये, त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 3ऱ्या विकेटचं पतन, 3रा बली. 38 या धावसंख्येवर आणि तंबूचा रस्ता पकडतो. एक चांगला फलंदाज, दर्जेदार फलंदाज, विनीतच्या रूपाने सलामीचा फलंदाज. एक चांगली खेळी, एक चांगला साजेसा खेळ आपल्या संघासाठी करताना दिसतोय. मात्र झलबादच्या रूपाने बाद होतोय. 3ऱ्या विकेटचं पतन, 3रा बली 38 या धावसंख्येवर. नक्कीच कुठल्याही क्रिकेटच्या सामन्यामध्ये राहुल प्रेक्षक सर्वात जास्त महत्त्वाचे प्रेक्षक असतात. किती मजा लुटा, किती आपण लाख मोलाच्या ट्रॉफीज ठेवा, मात्र प्रेक्षक जर सामन्या त्या स्पर्धेला जर प्रेक्षकांनी पाठ फिरवली तर त्या स्पर्धेला आणि त्या सामन्यांना मजा राहत नाही. म्हणून प्रेक्षकांना देखील या ठिकाणी या सुवर्ण संधी आयवॉक ॲचच्या माध्यमातून जर आपण सीमारेषेबाहेर जेल पकडला तर 12 एंटरप्राइजेस यांच्याकडून प्रत्येक जेलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. हा चेंडू चांगला कनेक्ट करतोय. 1 बाउन्स टुवर्ड द डीपी स्क्वेअर लेग मिड विकेटचा पट्टा पार करतोय. फटका चौकार गाठतोय. आणि स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आपण जी क्रिकेटची शपथ घेतली होती त्या शपथेनुसार आपण मॅच संपल्यानंतर क्रिकेटचं प्रत्यक्ष दाखवायचं, एकमेका सर्व खेळाडूंकडे हँडशेक करायचं आहे आपण, अशी देखील आपल्याला सूचना करण्यात येते. या चौकारानं धावसंख्येला थोडासा आकार येते. धावसंख्या 42 या धावसंख्येवर पोहोचतोय. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 षटक प्रगतीपथावर चालू विद्यमान सामना आपण पाहताय. हा चेंडू खोलवर टप्पा, यॉर्क ग्लोरियस डिलिव्हरी पाहायला मिळते. खोलवर टप्पा एक अस्त्र, ब्रह्मास्त्र समजलं जातं कुठल्याही क्रिकेटमध्ये. या चेंडूला पुरेपूर सन्मान द्यावा लागतो. फलंदाज विलास याला, अमर याला. अमर वारंगे टेनिस क्रिकेट विश्वातील नवी मुंबई पट्ट्यातील हा एक अतिशय जबरदस्त मातब्बर फलंदाज. बघूया आगामी चेंडू, पुढील चेंडू. हा चेंडू आता मात्र चांगलं टायमिंग साधलं जातं. डीपी मिड विकेटमध्ये ट्रॅव्हल करतोय. 1 बॉल्स टुवर्ड द शतरक्षण फेकी करतोय. चांगलं कलेक्शन, चांगलं क्रिकेट खेळपट्टीवर आणि मैदानावर पाहायला मिळतंय. धावसंख्या 43 पूर्णपणे रोखून धरलेला आहे. दर्जा पाहतोय आपण, गोलंदाजीचा दर्जा, अचूक दर्जा. अजयच्या माध्यमातून वैती पहिलं सांघिक 14 षटक प्रगतीपथावर कार्यान्वित चालू आपण पाहतोय. अजूनपर्यंत फक्त 6 धावा, सरासरीची गोलंदाजी. बॅटची कडा, चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत 2 धावा धावून करतात दोन्ही फलंदाज. या 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय. 45 षटक संपलं. या षटकाचं विश्लेषण फक्त आणि फक्त 8 धावा, 1 बली, सरासरीची गोलंदाजी राहुल म्हणावं लागेल. अजय याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सुरेख खेळपट्टीचा पुरेपूर वापर करतोय, कारण तो एंड पाहिला तर गोलंदाजला साजेसा एंड अजय याच्या माध्यमातून राहुल. तेच तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट होते. तर टीमची धावसंख्या 45 धावा, 45 रन स्कोर कार्डवर देखील लागला. ज्या प्रकारे चांगला फ्लाइंग स्टार्ट तुम्ही पाहिलं असेल चंद्रकांत पाटीलने देखील दिला. तर विनंती असेल की यानंतरचा सामना तुमच्या समोर असेल जे स्टार बेलापूर आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी राज रॉयल गोटवली. या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपली प्लेइंग लिस्ट घेऊन आपण टॉस साठी यायचं आहे. तर विनंती असेल की हे षटक संपण्या अगोदर तुम्हाला यायचं आहे. जे स्टार बेलापूर संघाचा संघनायक आणि राज रॉयल गोठवली या संघाचा संघनायक.
तर आपण जर विचार केला तर या स्पर्धेतील पहिला प्रेक्षणीय झेल देखील तुम्ही पाहिला असेल. राजेश ठाकूर नेरुळगाव यांच्या माध्यमातून पहिला प्रेक्षणीय झेल देखील पकडलाय. 100 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांना दिले जाईल आयोजकांच्या माध्यमातून. परंतु तुम्ही पाहू शकाल शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र सर्व पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील होता. अक्रॉस द लाईन खेळला चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला. परंतु अति गाई संकटात नाही. जजमेंट चुकलं, नियंत्रण चुकलं, कॉल चुकला, फलंदाजाला परतावं लागतंय. डीजे प्लीज. यावेळेस तुम्ही पाहू शकाल नौका फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झालाय समीर. तर 46 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना दर्जेदार गोलंदाजी कमबॅक कशा प्रकारचा असतो प्रात्यक्षिक. यावेळेस मात्र पुलर लेनचा चेंडू देखील होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं गेलं. ज्या प्रकारे डेंजर झोन मध्ये चेंडू पडला आणि पुलर लेनचा चेंडू देखील होता. ज्या प्रकारे तुम्ही पाहता सातत्याने ज्या प्रकारे अचूक टप्प्यावर टिचून मारायची गोलंदाजी एखादा गोलंदाज करत असतो. धावा देखील कमी रोखण्याचा प्रयत्न असतो आणि याचं प्रात्यक्षिक यावेळेस मात्र तुम्ही पाहता या गोलंदाजाच्या दरम्यान कमी वयाचा हा गोलंदाज देखील आहे. तेज तरार गोलंदाजी या गोलंदाजाने देखील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये धमाका केला आहे. परंतु या स्पर्धेमध्ये देखील त्याच प्रकारची प्रात्यक्षिका सादर करताना गोलंदाज तुम्ही पाहताय. तर समोर मात्र अमर वारंगे यावेळेस मात्र जर सज्ज होईल पेस करण्यासाठी. यावेळेस मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. हेलिकॉप्टर अटॅम्प लगावला जातोय. चेंडू येते सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर सर सीमा रेषा पलीकडे. AKPL 2018 सीझन नंबर 3 चा लांबलचक चौकार. डीजे प्लीज. तेच धन्यवाद डीजे. तर तुम्ही पाहू शकाल तळवली नगरीचे कार्यसम्राट जनसेवक आदरणीय विनोददादा पाटील साहेब यांचं देखील नुकतंच आगमन होते. त्यांचं देखील सरसे स्वागत असेल. तुम्ही पाहू शकाल 40 प्लेसचे खेळाडू देखील आहेत. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू देखील होता. बॅटच्या वरच्या स्पेस एडला चेंडू लागला जाते. चेंडू चाललाय पॉईंट रिजन मध्ये. तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट करणे देखील गरजेचं असेल कारण की अमर वारंगे बहारदार खेळी देखील करते. परंतु यावेळेस फलंदाजाला परतावं लागते. डीजे प्लीज. तर विनंती असेल की आदरणीय प्रेमनाथ दादा पाटील साहेब आपण देखील यायचं आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती देखील सातत्याने जपली जाते. अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपण जर विचार केला या स्पर्धेचं आकर्षण देखील तुम्ही पाहिलं असेल. ज्या प्रकारे हे चषक तुम्ही पाहताय या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल कासेच्या आणि कोरलेल्या ज्याचं वजन 20 किलोच्या वरचं वजन देखील आहेत. तर नौका फलंदाज मनोज तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु तुम्ही क्रिकेटमध्ये पाहिलं असेल ज्या प्रकारे सुनील गावस्कर सर देखील म्हणायचे की अक्रॉस द क्रिकेट व्हेरी बॅड क्रिकेट. एखादा गोलंदाज जेव्हा पुलर लेनची गोलंदाजी करत असतो तदनंतर अक्रॉस द खेळणं मात्र जर नियंत्रण चुकतं आणि याच प्रकारचं नियंत्रण देखील अमर वारंगेचं चुकलं. तर टीमची धावसंख्या 52 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाज देखील सज्ज होते गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारची प्रात्यक्षिका सादर करण्याचा प्रयत्न देखील असफल ठरला जाते. परंतु टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. याला म्हणतात टेक्निकल क्रिकेट आणि यावेळेस तुम्ही पाहू शकाल होत्याचं नव्हतं करून टाकलं. परंतु पंचांचा इशारा आला लेग बाईचा. परंतु 2 रन खात्यामध्ये ऍड होतील. तर टीमची धावसंख्या 54 धावा स्कोर कार्डवर देखील लागलात. एक मोठा सोहळा रंगला जाते नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. तर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली 54 धावा आणि 55
धावांचं टार्गेट देखील आहे. 55 धावांचं टार्गेट देखील ज्या प्रकारे स्कोर कार्डवर देखील आहे. जे स्टार बेलापूर संघातील आयकॉन प्लेयर आपल्याला विनंती करतोय लगेच टॉस का बॉस या मंचावर या. एस धन्यवाद डीजे. तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे हा संघ देखील खेळताना तुम्ही पाहिला शिरवणे प्रतिष्ठान, परंतु टीमची धाव संख्या देखील आहे स्कोर कार्डवर 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट देखील आहे. परंतु तुम्ही जर विचार केला तर समीकरण असेल 30 चेंडू 55 धावा 55 धावा 30 चेंडू 30 चेंडू 8 षटकार 1 धाव 1 चौकार 3 धावा 3 धावा 1 चौकार 8 षटकार आणि जिंकण्यासाठी तुमच्या समोर असतील 30 चेंडू मध्ये तब्बल 55 धावा. थँक्यू प्रिन्स. तर आपण पाहतोय या पुढील लढत आपल्याला पाहायला मिळते राज रॉयल्स गोठोली वर्सेस जे स्टार बेलापूर असा सामना. पंकज पाटील आणि कौस्तुभ म्हात्रे असे हा सामना. तर प्रकाश सर इकडे उपस्थित आहेत. प्रकाश सर, आगरी कोळी प्रीमियर लीग 2018चं आयोजन आहे. आगरी कोळी युवकांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले या असोसिएशनच्या माध्यमातून. आपण देखील अनेक वर्ष जुळल्या गेलात कारण की कोपरखेणे गावातच 2 पर्व आपण पाहिली असेल. हे 3रं पर्व करावायचं आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणाल सर? आयोजन तर प्रत्येक वर्षी धमाक्यात म्हणजे चालू होते. ते म्हणजे आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनचे 2 वर्ष तर कोपरखेण्यामध्ये झाले. तिकडे तर एकदम धमाका जोडवला होता या असोसिएशनने. आणि तसंच या वर्षी करावे गावात सुद्धा खेळपट्टी व हे सगळं विकेट्स वगैरे एवढी स्वच्छ आणि सुंदर बनवलेली आहे. तसंच आयोजन एवढं सुंदर केलं त्या बाबतीत मी तुमचं अभिनंदन करतो संस्थेचं. धन्यवाद. धन्यवाद सर. कारण की ही प्रीमियर लीग इथे आयोजन करत असताना मात्र इथे चांगले अथक परिश्रम घेतले गेले. तर दोन्ही इथे संघनायक इथे उपस्थित आहेत. पंकज पाटील, कौस्तुभ. हेड इज कॉल हेड. कौस्तुभ नाणेफेक जिंकलाय. तर आपण पाहिलं असेल राज रॉयल्स गोठोली संघ एक मातब्बर संघ आहे कारण की पंकज पाटील सारखा एक आयकॉन प्लेअर आहे आणि तुझा संघ देखील यावर्षी ही प्रीमियर लीग खेळते. स्वतः तू पहिल्यांदाच आयकॉन प्लेअर आहेस. काय म्हणशील, काय रणनीती असेल आणि काय निर्णय असेल? आम्ही नक्कीच ह्या मॅचसाठी वेल प्रिपेअर आहोत आणि यांची बॅटिंग लाईनअप तर खूपच चांगली आहे. आम्ही यांना कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर निर्णय काय असेल तुम्हाला? प्रथम क्षेत्ररक्षण. पंकज तुझ्याकडे वळतोय कारण की नाणेफेक तू हरलायस, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीच आहे कारण की तुझे बॅटिंग लाईन पाहिले तर पेपर वर्कमध्ये तुझी बॅटिंग लाईन तुफानी आहे, गोलंदाजी तुझी चांगली आहे. तर काय रणनीती असेल प्रथम फलंदाजी करताना, काय टार्गेट असेल आणि जे स्टार बेलापूर संघांबद्दल काय म्हणशील? नक्कीच. पण प्रथम मी आगरी कोळी युवा असोसिएशनला धन्यवाद करतो की त्यांनी आपल्या समाजातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. आणि आमचा संघ बॅलन्स आहे, बॅटिंग लाईनअप, बॉलिंग लाईनअप. त्यामुळे आणि सगळ्या टीम माझ्यामध्ये सगळ्या बॅलन्स आहेत. त्यांनी वेल प्रिपरेशन केलेलं आहे या टुर्नामेंटसाठी. तर सगळ्या संघांना माझं शुभेच्छा असतील. तसेच जे स्टार बेलापूर संघाला शुभेच्छा असतील. काय टार्गेट असेल प्रथम फलंदाजी करताना? नक्कीच प्रथम फलंदाजी आम्हाला येते, त्यामुळे आम्ही टार्गेट सेट करू आणि ज्या धावा आम्हाला प्लस करून नेट रन रेटसाठी आम्ही त्याचा फायदा करून घेऊ. एवढा जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आम्ही करू. येस, थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. तुम्हा दोघांनाही मान्यवरांचं मनपूर्वक आभार. तर आपण पाहतोय या पुढील लढत जे स्टार बेलापूर वर्सेस राज रॉयल्स. जे स्टार बेलापूर विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर जातो आपण थेट लाईव्ह चालवलेल्या असल्या मॅचकडे. आपण पाहत राहा आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आगरी कोळी प्रीमियर लीग 2018 पर्व 3. तेच धन्यवाद. तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे टार्गेट देखील 55 धावांचा आहे. तर तुम्ही जर विचार केला तर येत्या 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत देखील समाजसेवक चषक 2018 चा एक मोठा थरार वावा ग्रुप क्रिकेट संघ करावे यांच्या माध्यमातून असेल. त्या स्पर्धेचं पारितोषिक देखील आहे. प्रथम द्वितीय तृतीय 1 लाख रुपये, 50,000 रुपये आणि 25,000 रुपये आणि भव्य चषक देखील आहेत. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या कोणत्या संघाला जर या स्पर्धेमध्ये
सबक घ्यायचा असेल तर रमेश तांडेल, अलंकार तांडेल, रवींद्र मात्रे, अजिंक्य तांडेल, निलेश मात्रे, धीरज तांडेल यांच्याशी संपर्क देखील साधायचा आहे. तर 55 धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडू 55 धावा, 55 धावा, 30 चेंडू 30 चेंडू, 8 षटकार 1 चौकार, 3 धावा 3 धावा 1 चौकार, 8 षटकार आणि 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावा. तर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली. तुम्ही पाहू शकाल एकीकडे तर तुम्ही पाहू शकाल एकीकडे जितेश राऊत तर एकीकडे हेमंत देखील तुम्ही पाहू शकाल. तर गोलंदाज समोर वारंगे यावेळेस मात्र सर्व पहिला चेंडू टेक्निकल स्ट्रोक तुम्ही पाहू शकाल. डिफिकल्ट स्ट्रोक खेळला, टेम्परामेंट दाखवला, आक्रमकता दाखवली आणि जितेश राऊतच्या बॅट मधून निघालेला या इनिंग मधला पहिला चौकार. डीजे प्लीज. तर तुम्ही पाहू शकाल एखाद्या खेळाडूला सलामीला का पाठवलं जाते याचं प्रात्यक्षिक तुम्ही पाहिलं असेल. ज्या प्रकारे जितेश राऊतचा तुम्ही विचार केला, नुकतीच NMCPL ही स्पर्धा देखील पाहिली. या स्पर्धेमध्ये देखील अतिशय दर्जेदार खेळी केली. यावेळेस मात्र तुम्ही पाहू शकाल AB डिव्हिलियर्सची आठवण करून दिली, तदनंतर तिलक रत्न दिलशनची आठवण करून दिली आणि पंचांचा इशारा येतोय. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार तुम्ही मात्र जरूर पाहिला असेल. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये चंद्रकांत पाटीलने पहिला चौकार कव्हर रिजनला लगावला होता, तदनंतर स्क्वेअर लेग रिजनला लगावला होता, परंतु यावेळेस जितेश राऊतने पहिला चौकार पॉइंट रिजनला लगावला आणि तदनंतर दुसरा चौकार फाईन लेग रिजनला लगावला. तर टेक्निकल सातत्याने क्रिकेट खेळलं जातं या खेळाडूंच्या माध्यमातून. ज्या प्रकारे एक खेळाडू खेळतात देखील एक मोठं नाव देखील आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. एक चांगलं क्रिकेट देखील तुम्ही सातत्याने पाहताय. तर टीमची धावसंख्या 8 रन स्कोर कार्डवर देखील लागल्या जात आहेत. तर गोलंदाज देखील सज्ज होतोय अमर वारंगे. तर गोलंदाज सज्ज होतोय अमर वारंगे. समोर मात्र पेस करण्यासाठी जितेश राऊत. यावेळेस तुम्ही पाहू शकाल त्याच प्रकारची कॉपीराईट करण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न असफल ठरला जातोय. 1 रन यावेळेस मात्र कंप्लीट होईल. तोपर्यंत टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तर आपण जर विचार केला ज्या प्रकारे जितेश राऊतने देखील पल्लो स्कूप या प्रकारचा फटका देखील खेळला, परंतु त्या फटक्याला देखील नियंत्रण महत्त्वाचं लागतं. तुम्ही पाहिलं असेल नजर देखील कडवी लागते आणि याच प्रकारची नजर देखील तुम्ही पाहिली असेल. ज्या प्रकारची नजर एवढ्या मोठ्या आभाळाच्या अवकाशामध्ये ज्या प्रकारे गरुड देखील खालच्या जमिनीवरचं सूक्ष्मशन मोजते आणि याच प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल. तर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी आखूड पद्धतीचा चेंडू देखील होता, मिड विकेट रिजनला टोलावला जातोय. 1 रन कंप्लीट होईल. तोपर्यंत टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली 10 रन स्कोर कार्डवर देखील लागल्या जात आहेत. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर देखील आपल्या जीवनातील क्रिकेट खेळत असताना तब्बल 10 नंबरची जर्सी देखील ते परिधान करायचे, परंतु टीमची धावसंख्या देखील 10 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 1988 साली 10वीच्या परीक्षेमध्ये ते नापास देखील झाले आणि आजकालचा कालखंड तुम्ही पाहिला असेल. त्याच 10वीच्या कालखंडामध्ये इंग्रजी विषयाच्या पुस्तकामध्ये त्यांच्या जीवनावर पहिला आधारित धडा तुम्ही पाहतात. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, ड्राईव्ह केला जातो, चेंडू चालला अलंग कार्पेट. धावचीची संधी होती, संधी मात्र जरूर गमावली, परंतु 1 रन खात्यामध्ये देखील ॲड केली. तर टीमची धावसंख्या 11 रन तुम्ही पाहिला असेल. हार्दिक पांड्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1993चा, परंतु 2015 साली हार्दिक पांड्याला किंमत होती IPLच्या फॉर्मॅटमध्ये 15 लाख रुपये आणि हे गत वर्षी ज्या प्रकारे IPLचा फॉर्मॅट तुम्ही पाहिला असेल तब्बल 11 करोड रुपये देखील हार्दिक पांड्याला किंमत होती. हे होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेट. तर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी स्विंग इन मिस तुम्ही पाहिला असेल. आखूड पद्धतीचा चेंडू देखील होता, पुलर लेनच्या भूमिकेत पडला आणि तदनंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये देखील चेंडू विसावला जातोय. तर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 रन. डीजे प्लीज. खरी किरीटा परी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा
शिल्लक असेल 24 चेंडू 44 धावा 44 धावा 24 चेंडू 24 चेंडू 60 षटकार 2 धावा 2 धावा 60 षटकार 24 चेंडू 6 षटकार 2 चौकार 6 षटकार आणि 24 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावा. धन्यवाद राहुल. 24 चेंडू आणि 44 धावा असं गणिती समीकरण पाहायला मिळतं या मैदानावर, या खेळपट्टीवर, या सामन्यामध्ये. या सामन्याचा उत्तरार्ध चालू आहे. सेकंड इनिंग प्लेड बिटवीन प्रिन्स आदित्य रॉयल्स वर्सेस शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे असा विद्यमान सामना पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असं गणिती समीकरण आपण नेहमीच पाहतो, असं क्रिकेटमय समीकरण पाहतो. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज, हा फटका सरळ भिरकावून लॉंग 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 हिट टुवर्ड्स द अग्री कोहली प्रीमियर लीग चषकातील हा या स्पर्धेतील हा कितवा फटका, कितका षटकार आहे त्याची गणना अजून केली जाते. प्रत्येक चौकार आणि षटकाराची नोंद देखील या माध्यमातून घेतली जात आहे. मात्र लॉंग टुवर्ड्स अँड लॉंग ऑनचं सीमारेषा ते क्षेत्र सहजरित्या पार करतो हा फटका. या षटकारानं धावसंख्येला चांगलं आकार, धावसंख्या पोहोचते 17वर. सन्माननीय पाहुणे, मान्यवर पाहुणे, मी रुपेशजी पाटील यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला अमूल्य वेळ आपण या मैदानावर आपण आहात. रुपेशजी ठाकूर, माफ करा, रुपेशजी ठाकूर सन्माननीय यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आगामी चेंडू, पुढील हा चेंडू बॅक ऑफ द क्रिएट करतो. लेट स्क्वेअर कट कव्हर पॉईंटचं क्षेत्र सहजरित्या पार करतो फटका. सुरेख हिट, सुरेख फलंदाजीची करामत नजाकत पाहायला मिळतो. तसेच सन्माननीय तानाजी भोयर, लेजंड क्रिकेटर तानाजी भोयर, शिरवणे गावचे आमचे मामा प्रवीण म्हात्रे मान्यवर. यांना मी विनंती करतो सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 3 अग्री कोहली प्रीमियर लीग भूमिपुत्रांची स्पर्धा. पुढील चेंडू धावसंख्या 21, हा चेंडू सुरेख टेक्निकल पॅडल स्वीप करतोय, टायमिंग साधलं जातंय आणि हा चौकार गाठोय. डिपिश फाईन लेगचं क्षेत्र सहजरित्या पार करतो. षटकार चौकार चौकार या सामन्यावर पूर्णपणे प्रभुत्व स्थापित करताना या ठिकाणी दिसतोय. 25 धावांची खेळी साकार करताना संघाच्या वतीने मात्र वैयक्तिक 24 धावांचा खेळ करतोय हा फलंदाज जितेश. कृपया प्लीज एक 4 चाकी वाहन या व्यासपीठाच्या बाजूला जी पार्क आहे ती कृपया आपण तिथून हटवायची आहे. त्याचा त्रास नाहक त्रास प्रेक्षकांना आणि खेळाडूंना होतोय, कृपया विनंती करतोय. तर विनंती असेल की सानपाडा नगरीचे कार्यसम्राट जनसेवक आदरणीय रुपेशदादा ठाकूर साहेब आपणास देखील आमंत्रित केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान देखील व्हायचं आहे. धन्यवाद. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धा, अनेक मान्यवर आनंद लुटताना पाहतो. अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाभलेले आहेत. तब्बल आगामी चेंडू पुढील षटकातील हा चेंडू सरळ हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग फसलं जातंय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये ट्रॅव्हल करतो, झेल विसावला जातोय शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये. अजून एक चांगली बाब आहे अग्रगडी युवा स्पोर्ट्स असोसिएशनसाठी, कारण की या नवी मुंबईचा स्टार खेळाडू म्हणजेच गोठवली गावचा सुपुत्र रोहित म्हात्रे या असोसिएशनमध्ये जोडला जातोय. तर त्याचं हार्दिक असं स्वागत, तसेच जोरदार टाळ्यांनी स्वागत, कारण की नवी मुंबईचा स्टार खेळाडू जो आखाती देशामध्ये जाऊन देखील त्यांनी आपल्या फलंदाजीचे जलवे दाखवले, हा रोहित म्हात्रे आज या आगरीकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये सामील झालाय आणि पुढच्या वर्षी अशीच प्रीमियर लीग आणि आगरीकोळी चषक खेळताना आपल्याला दिसणार आहे. रोहित म्हात्रे याचं आगरीकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने हार्दिक असं स्वागत. तसेच सन्माननीय रुपेश ठाकूर साहेब यांचं देखील आगमन झाले, त्यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या स्थानपन्न व आपलं देखील आगरीकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. तर रोहित म्हात्रे याचं देखील स्वागत केलं जाते आगरीकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये आणि पुढच्या वर्षी आपण रोहित म्हात्रे याला ही प्रीमियर लीग खेळताना पाहणार आहोत. तर सर्व खेळाडूंना देखील विनंती करतोय की आगरीकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये आपल्याला जर सामील व्हायचं असेल तर त्वरित आपण या 3 दिवसात आपली नाव नोंदणी करायचं आहे. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विघ्नेश सर. आपण पाहत आहे अग्रीकोळी प्रीमियर लीग 2018चं हे पर्व 3रं पर्व. आगामी चेंडू, हा चेंडू बॅक ऑफ द क्रीज जात आहे. काय नजाकत होती या फटक्यामध्ये, सरळ फ्लिक करतोय. डिपिश एक्स्ट्रा कव्हर पॉईंटचं क्षेत्र सहजरित्या पार करतोय हा फटका आणि या 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 29 वर. सुरेख खेळ पाहायला मिळतं या ठिकाणी. प्रिन्स आदित्य रॉयल्स 11 संघ पूर्णपणे प्रभुत्व स्थापित करताना फलंदाजीच्या जोरावर या सामन्यामध्ये आपण पाहतो. माझ्यासोबत एक नवीन
नव्या दमाचा समालोचक, बरीच जाणकारी बरीच माहिती त्याच्यापर्यंत त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची राहुल शिरसाट दिवाले. धन्यवाद राहुल, एक चांगला अनुभव आहे तुझ्यासोबत समालोचन करण्याचा. मात्र सामन्याकडे पाहिलं तर पूर्णपणे प्रभुत्व या सामन्यामध्ये वर्चस्व स्थापित करताना प्रिन्स आदित्य रॉयल्स 11 आगरी कोळी समाज, आगरी कोळी बांधव, नवी मुंबईचा हा आगरी कोळी बांधव, भूमिपुत्र बांधव ज्यांच्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्याचा क्रिकेटच्या माध्यमातून प्रयत्न. मात्र भविष्यातील जर क्रिकेटचा विचार केला तर एखादा खेळाडू राहुल रणजीमध्ये खेळला पाहिजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये IPL मध्ये खेळला पाहिजे असं मात्र स्वप्न आपल्या सर्वच समालोचकांचं असेल, क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं असेल. यस, यावेळेस तुम्ही पाहू शकाल समीकरण देखील थांबलंय. तर तुम्ही पाहू शकाल समीकरण येऊन टेपले. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावा, 18 चेंडू 26 धावा, 26 धावा, 18 चेंडू 18 चेंडू 4 षटकार 2 धावा 2 धावा 4 षटकार 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 26 धावा. तर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल हितेश कोटकर, एक मोठं नाव देखील आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. ज्या प्रकारे कमी वयाचा खेळाडू देखील आहे, ते सरार गोलंदाजी सातत्याने साकारत देखील असतो, परंतु समोर तुम्ही पाहू शकाल तेवढाच ताकदीचा खेळाडू. तर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु चेंडू आणि फळीचं साम्य मात्र जरूर बिघडलं, परंतु 1 रन खात्यामध्ये ऍड होते. पंचांचा इशारा Y+1 तुम्ही पाहिला असेल. तर आपण जर विचार केला या कलियुगाच्या जीवनामध्ये सोन्यावर सुहागा सातत्याने होत असतो. तुम्ही एक प्रात्यक्षिक उदाहरण पाहिलं असेल. एखादा नौका मिठाईचं दुकान जेव्हा खोललं जातं आणि त्या मिठाईच्या दुकानामध्ये देखील एका बॉक्सवर एक पेढा देखील जरूर फ्री दिला जातो आणि याच प्रकारची भूमिका. तर विनंती असेल की आदरणीय संदीपजी डाहुरकर साहेब, आपणास विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तुमचं देखील जरूर सरचे स्वागत आहे आगरी कोळी युवा चषक 2018 मध्ये. तर गोलंदाज सज्ज होतोय हितेश कोटकर. यावेळेस मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, टोलावला जातोय, चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येतोय, आउट ऑफ द पार्क, सीमा पलीकडे सरळ 6 धावांसाठी षटकार. डीजे प्लीज. एक वीरा माऊली अगदी कोल्यांना पावली. तर तुम्ही पाहू शकाल सुमधुर संगीत देखील तुम्ही ऐकलं, परंतु ज्या गायिकेने यंदाच्या हंगामात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अधिराज्य गाजवलं, सोनाली भोईरचा आवाज तुम्ही ऐकला असेल. तर गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस तुम्ही पाहू शकाल ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चेंडू येतोय अलंग कार्पेट. 1 रन यावेळेस मात्र कंप्लीट होईल, तोपर्यंत टीमची धावसंख्या देखील वाढेल. तसेच मान्यवर ऋतांशू पाटील यांचं देखील या ठिकाणी त्यांची देखील उपस्थिती लाभली जाते या स्पर्धेला. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तर तुम्ही पाहू शकाल टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर देखील लागली. 38 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आगरी कोळी संगीताचं मैफिल देखील डीजे मास्टरच्या माध्यमातून यावेळेस मात्र जर मोठा हिट केला जातोय. टायमिंग बेमिसाल, चेंडूखाली विराज तांडेल. यावेळेस मात्र जर विराज तांडेलच्या हातामधून झेल सुटणं कठीण होते आणि फलंदाजाला परतावं लागते. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. तसेच सन्माननीय मान्यवर दीपकजी शिंदे यांचं देखील स्वागत. या आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये आपण अतिशय वेळात वेळ काढून आपण आलात. दीपकजी शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला, दीपक शिंदे तुम्ही पाहिले असेल अनेक स्पर्धांमध्ये देखील त्यांचं योगदान असतं. तुम्ही पाहिले असेल नुकतीच NMCPL या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीरासाठी टी-शर्ट्स देखील दिल्या होत्या. त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल. तर नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. तुम्ही पाहू शकाल मयूर भोईर. यावेळेस मात्र तुम्ही पाहू शकाल ज्या मयूर भोईरने देखील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धमाका केला, ज्या मयूर भोईरने जोगाव नगरीसारखं गावाचं नाव आजवर मात्र संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील नेलंय.
आपण जर विचार केला ज्या खेळाडूंनी देखील अल्पावधीतच आपल्या नावाचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील सातत्याने केला, ज्या प्रकारे मयूर भोईरने देखील टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना लेदर बॉल क्रिकेटवर देखील तेवढाच ताकदीची पकड केली, परंतु यावेळेस गोलंदाज हितेश कोटकर, यावेळेस मात्र सोरी गोलंदाजी स्विंग इन मिस तुम्ही पाहिलं असेल. मयूर भोईर ज्या प्रकारे मैदानामध्ये दाखल झाला तुम्ही पाहिलं असेल. बॅक टू बॅक 3 षटकार जर मयूर भोईरने लगावले तर बाटली फायटर्स जोगाव यांच्या माध्यमातून 4000 रुपयाचं पारितोषिक देखील या ठिकाणी दिलंय, परंतु 3 चेंडूमध्ये 3 षटकार मात्र जरूर टोलवायचे. एक मोठी मॅच तुमच्या समोर रंगली जाते. टीमची धावसंख्या थांबली. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय डीप रिजनला, परंतु 1 रन कंप्लीट होईल तोपर्यंत टीमची धावसंख्या 39 धावा 39. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे एक एक थेंबाच्या पावसाच्या थेंबाने साचलं जातं, तदनंतर झाडावरून ज्या प्रकारे फुले देखील पडत असतात, तदनंतर ज्या प्रकारे हार देखील निर्माण होतं आणि याच प्रकारचं हे तारणहार देखील मैदानामध्ये तुम्ही पाहताय. शेवटचा 1 चेंडू अजून शिल्लक असलेले खात्यामधील टीमची धावसंख्या 39. यावेळेस तुम्ही पाहू शकाल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता चेंडू, ऑफ ड्राईव्ह केला जातोय. 1 रन कंप्लीट होईल तोपर्यंत टीमची धावसंख्या 40 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्यात. तर तुम्ही जर विचार केला ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही विचार केला, भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांनी देखील आपल्या जीवनातील पहिली 4 व्हीलर 40,000 रुपये लोन काढून घेतली होती आणि आजकालचं कालखंड तुम्ही पाहिलं असेल. आजकालच्या या कालखंडामध्ये BMW या देशातील सर्वात सुंदर गाडी, ज्या BMWचे ब्रँड अँबॅसेडर देखील भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांकडे देखील पाहत आहेत. तर टीमची धावसंख्या 40 धावा स्कोर कार्डवर देखील लागल्यात. 55 धावांचं टार्गेट देखील आहे, अजून 15 धावा पूर्ण करायच्या आहेत. तर समीकरण तुमच्या समोर असेल 12 चेंडू 15 धावा 15 धावा 12 चेंडू 12 चेंडू 3 चौकार 3 धावा 3 धावा 3 चौकार 12 चेंडू तर 12 चेंडू 2 षटकार 3 धावा 3 धावा 2 षटकार आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 15 धावा सामना जिंकण्यासाठी करायचा आहे. तर आपण पाहत आहे आगरी कोली प्रीमियर लीग 2018 पर्व तिसरं. या पर्वामध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं, क्रिकेट खेळाडूंचं, क्रिकेट समीक्षकांचं आणि या परिसरातील नवी मुंबई क्षेत्रातील विविध गावातून आलेल्या, विविध सेक्टर्समधून आलेल्या क्रिकेट रसिकांचं मी या ठिकाणी सहर्ष तथा हार्दिक स्वागत करतोय. चालू विद्यमान सामना अंतिम टप्प्यामध्ये हा सामना पोहोचतोय. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतंय. या सामन्याचा उत्तरार्ध सेकंड इनिंग आपण पाहतोय राहुल शिरसाड्याच्या आवाजामध्ये. तसेच मी करावे गावचा भूमिपुत्र राकेश तांडेल आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सकाळचं सत्र जर आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा बक्षीस उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता आजच्या या पहिल्या दिवसामध्ये. बारा चेंडू आणि 15 धावा असं गणिती समीकरण आपण नेहमीच म्हणतो क्रिकेटमध्ये समीकरण 15-12-15 असं समीकरण पाहायला मिळतंय. बघूया चांगली खेळपट्टी, मात्र दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे लक्ष्य टार्गेट अचीव करताना प्रिन्स आदित्य रॉयल्स 11 संघ एक चांगली रणनीती खेळून मगाशी जेव्हा त्या टॉस विन केल्यानंतर जेव्हा त्याच्या कर्णधाराला विचारलं गेलं होतं विघ्नेशच्या माध्यमातून, विघ्नेश सरांच्या माध्यमातून काय रणनीती असेल त्याच्यामुळे सामन्यावर कशी आपण पकड मिळवाल, सामना विजय कसा घोषित कराल, विजयश्री कसा खेचून आणणार, तर तीच रणनीती या ठिकाणी दिसते. साजेसा खेळ फलंदाजच्या जोरावर हा खेळ खेळतात दिसतोय आपल्याला. प्रिन्स आदित्य रॉयल्स 11 राकेश आणि मयूर हे सलामाच्या कॅचआउट बाय मयूर 0 धावसंख्येवर परतल्यानंतर हेमंत एक हाती एक चांगली इनिंग खेळतोय. एक चौकार, एक षटकाराचा साह्यानं एक चांगला खेळ करतोय, सेट करतोय. ही इनिंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही या ठिकाणी. 13 धावांचा नाबाद खेळ करतोय. आगामी चेंडू, पुढील चेंडू, हा चेंडू चौथ्या षटकातील चेंडू टप्पा पडला. गुडले खुट्यापाचा चेंडू टप्पा पडतोय, उचली घेतोय, बॅटची कडा लागतोय की थोडीशी इजा दुखापत होताना दिसतंय या ठिकाणी. फलंदाजाला चेंडू ट्रॅव्हल करतोय शॉर्ट सिली, शॉर्ट गलीमध्ये. फर्स्ट एड बॉक्स मैदानात पुरवायचा आहे. आपण आयोजकांना विनंती असेल पाण्याची देखील व्यवस्था करायची आहे, कारण दुखापत झालेली आहे. चेंडू उचलला सरळ, मला वाटतं त्याच्या फेसवर आदळलेला दिसतो, चेहऱ्यावर चेंडू आदळला.
नक्कीच मयूर दुखापतग्रस्त होताना या ठिकाणी दिसतो खेळपट्टीवर. मी विनंती करतोय आपल्या खास या स्पर्धेसाठी ऋतांशु पाटील अर्थात नवी मुंबईचे स्टार प्लेयर रामचंद्र पाटील यांचे सुपुत्र तसेच स्वतः त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ऋतांशुचा खेळ सुद्धा नवी मुंबई टेनिस क्रिकेटने अनुभवलाय. त्यांचा सत्कार अक्षय मात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार होतोय. ऋतांशु तुझं सहर्ष स्वागत या क्रिकेट स्पर्धेसाठी. धन्यवाद सर. साई पाटील आपण टेक्निकल हेड देखील त्यांना या स्पर्धेचं म्हटलं जातं. त्यांचं देखील योगदान लाख मोलाचं असं योगदान अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनेक समालोचकांचं या ठिकाणी सहभाग देखील लाभला जातो. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MCA पॅनलचे अधिकृत हे पंच आपल्याला दिसत आहेत. त्यांचं देखील योगदान अचूक आणि उचित अशी पंचगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा इनिंगला सुरुवात सामन्याकडे वळतोय. आगामी चेंडू 11 चेंडू आणि 14 असं समीकरण असताना थोडंसं पॅडवर हलकासा आदलला चेंडू गेला शॉर्ट कव्हर पॉईंट शॉर्ट सिली मिड ऑफमध्ये. तोपर्यंत एक धाव धावून बॅटचा कडा लागली. मला वाटतंय संघाच्या खात्यात एक धावसंख्या भरणा होतोय. संघ पोहोचतोय 42 वर. 10 चेंडू आणि 13 धावा असं मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंडू गणित समीकरण बदलते. धावफलकावर धावसंख्या लागतात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 42. प्रिन्स आदित्य रॉयल्स 11 असा खेळ चालू असताना बॅटच्या पट्ट्यात कळत नाही. चेंडू टोलवायचा होता. चेंडू टप्पा पडतोय. चांगला टप्पा आता मात्र गुडलेन स्पॉटवर अचूक आउटसाईड ऑफ स्टंप निघाला हा फटका. चेंडू निर्धाव निघतो. बऱ्याच चेंडू नंतर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. का चांगल्या चेंडूची या ठिकाणी समाप्ती होताना दिसते. धावसंख्या 42. स्थगित सीमित कुंठित 42. हा चेंडू आता मात्र नजाकत भरा फटका होता पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल करतो डिपिश मिड विकेटमध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण चांगली फेकी चांगलं कलेक्शन चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे बाटली फायटर जोगाव यांच्या माध्यमातून देखील मयूर भोईरसाठी बॅक टू बॅक 3 षटकार जर लगावले तर 4000 रुपयाचं षटकार 4000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर जर बॅक टू बॅक 2 षटकार जरी लगावले तरी 4000 रुपयाचं पारितोषिक असेल. हा एक क्रिकेटचा खेळ, हा आहे पैशांचा वर्षाव. तर गोलंदाज तयार. सुरेख गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला मिळतं. पृथ्थकरण पाहायला मिळतं. 4 चेंडू अजूनपर्यंत 5वा चेंडू घेऊन येतो आणि काही क्षेत्ररक्षक होते फेकी होते तोपर्यंत 2 धावा धावून काढतात दोन्ही फलंदाज. सुरेख ताळमेल चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. या क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये साजेसं ताळमेल. दोन्ही फलंदाज थोडासा दडपण आहे दोन्ही फलंदाजांवर. या षटकामध्ये मात्र पूर्णपणे रोखून धरलेला आहे गोलंदाज विलास यानं. विराज तांडेल. उदय तांडेल एक लेजंड क्रिकेटर का म्हटलं जातं. उदय तांडेल याला त्याने आपला खेळ दाखवला होता 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. त्यांचे सुपुत्र आहेत विराज तांडेल. एक अतिशय नवोदित असा गोलंदाज. हा फटका बॅटची कडा. चेंडू येतो शॉर्ट गलीमध्ये. फक्त आणि फक्त 1 धाव. या षटकाचं विश्लेषण. षटक संपलं. फक्त आणि फक्त 6 धावा. सुरेख सरासरीची गोलंदाजी पुन्हा एकदा सामन्यामध्ये. सुरेख विश्लेषण पाहायला मिळतंय. फक्त आणि फक्त 6 धावा. आता मात्र मर्यादित एका षटकामध्ये 6 चेंडू 9 धावा असं समीकरण गणिती समीकरण पाहायला मिळतंय. मी विनंती करतोय प्रोफेसर गणेश सुरेश पाटील हिराजी ग्रुपचे सन्माननीय मान्यवर प्रोप्रायटर गणेश सुरेश पाटील यांना विनंती करतो की साहेब आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. मान्यवर प्रोप्रायटर गणेश सुरेश पाटील हिराजी ग्रुपचे प्रोप्रायटर. धन्यवाद. 6 चेंडू आणि 9 धावा. आणि राहुल शिरसाड यांचं आपण विश्लेषण पाहतोय. समीकरण पाहतोय. त्यांचं चांगलं समालोचन पाहतोय. याचा पुढचा आवाज 6 चेंडू आणि 9 धावा नक्कीच रंगत आहे या सामन्यामध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत राहुलच्या आवाजामध्ये. तेच तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे समीकरण देखील आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. परंतु तुम्ही जर विचार केलात तर या दोन्ही खेळाडूंना आपली तंपम दाखवायची आहे. जर पुढील फेरीमध्ये दाखल व्हायचे असेल तर घोडदौड देखील चालू करावी लागेल. परंतु समीकरण आलंय 6 चेंडू 9 धावा 9 धावा. 6 चेंडू 6 चेंडू 1 षटकार 3 धावा 3 धावा 1 षटकार. 6 चेंडू 9 धावा 6 चेंडू 2 चौकार 1 धाव 1 धाव 2 चौकार आणि 6 चेंडू आणि 9 धावा. मी विनंती करतोय व्यासपीठावर नुकतेच हिराजी ग्रुपचे प्रोप्रायटर सन्माननीय गणेश सुरेश पाटील सर इथे उपस्थित आहेत. विनंती करेल विशाल पाटील सर यांना विनंती आहे आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि मायेची शाल देऊन त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. सन्माननीय हिराजी ग्रुपचे प्रोप्रायटर गणेश सुरेश पाटील सर. तेच यावेळेस तुम्ही पाहू शकाल
या व्यासपीठावर देखील भारतीय संस्कृती देखील जोपासली जाते. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान देखील या स्पर्धेचं आकर्षण ठरतंय. आणि त्यानंतर ज्या प्रकारे ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल या आकर्षण आहेत या स्पर्धेमध्ये देखील, कारण की त्या संपूर्ण ट्रॉफीज काचेच्या देखील तुम्ही पाहतायत. आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहिले असतील एक चांगला सोहळा देखील ज्या प्रकारे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील रंगलाय. आगरी कोई युवा स्पोर्ट्स असोसिएशन पुरस्कृत आगरी कोई प्रीमियर लीग 2018चा एक मोठा सोहळा पर्व क्रमांक 3 मध्ये. तर तुम्ही पाहू शकाल गोलंदाज देखील सज्ज होते. 6 चेंडूने जिंकण्यासाठी 9 धावा. तर कशा प्रकारच्या धावा टोलावल्या जातात एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, डोक्यामधील नसांचा दाब वाढवणारा सामना तुम्ही पाहतोय. रक्तातील रक्तस्राव थांबवणारा सामना तुम्ही पाहतायत. परंतु या सामन्यादरम्यान संघ तरी कोणता जिंकेल की बरोबरी सुटेल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तर जर सामना बरोबरी सुटला तर दोन्ही संघांना एक गुण मात्र जरूर दिले जातील. परंतु पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू अवांतर गोलंदाजी, स्वेरमाऱ्याची गोलंदाजी अशा वेळेला थांबवावे लागते. कारण ती खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलं असेल पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा आपण गोलंदाज करत असतो तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे संघ खेळतोय देखील त्या संघाचे संघ मालक देखील प्रवीण म्हात्रे ते देखील खऱ्या अर्थाने दिल्लीहून ही स्पर्धा मात्र जरूर पाहतात. त्यांचं देखील जरूर सरस स्वागत असेल. यावेळेस मात्र मोठा हिट केला जातोय. बॉटमॅनचा वापर केला, मनगडाचा जोर मात्र कमी पडला आणि यावेळेस मात्र परतावं लागते फलंदाजाला. तर संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. तर तुम्ही पाहू शकाल एक चांगली स्पर्धा देखील तुम्ही अनुभवतायत. परंतु जर आपण विचार केला गोलंदाजाचा स्वतःवरचा विश्वास तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही जर विचार केला ज्या प्रकारे आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवून तर बघा यश आपल्या हातातच असतं. समोर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नांची परिकष्टता करून तर बघा, पण आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवून तर बघा. हा विश्वास मात्र जरूर बाळगलाय या गोलंदाज मनोजने. आणि याच प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली तर समीकरण अजून शिल्लक असेल. 5 चेंडूने जिंकण्यासाठी 8 धावा अजून शिल्लक असतील. तर 5 चेंडूने जिंकण्यासाठी 8 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार जर लगावले तर बाटली फायटर जुहगाव यांच्या माध्यमातून 4000 रुपयाचं पारितोषिक असेल. आदरणीय ऋतांशु दादा पाटील याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आखूड पद्धतीचा चेंडू देखील होता. चेंडू टोलावला जातोय. तुम्ही पाहू शकाल 1 रन कंप्लीट केली. दर्जेदार क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत तुम्ही पाहिलं असेल वाईडिश लॉंगॉनच्या रिजनला. परंतु तेवढं टेक्निकली फेके देखील तुम्ही पाहिले असेल तर 2 रन कंप्लीट देखील केल्यात. तर तुम्ही जर विचार केला जेव्हा एखादा चांगली गोलंदाजी करत असतो त्याला क्षेत्ररक्षकाची देखील साथ दर्जेदार लागते. आणि याच प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे या टीमच्या दरम्यान. तर 4 चेंडूने जिंकण्यासाठी 6 रन अजून शिल्लक असतील. एक मोठा सोहळा रंगलाय आज मात्र जरुरी या धर्तीवर. कैलासवासी गणपत शेठ तांडेल या क्रीडांगणावर यावेळेस मात्र सर मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. साऊंड कॉम्बिनेशन तुम्ही पाहिलं असेल. दर्जेदार क्षेत्ररक्षक परंतु 1 रन खात्यामध्ये ऍड होते. तर 3 चेंडू 5 धावा, 5 धावा, 3 चेंडू 3 चेंडू 1 चौकार 1 धाव 1 धाव 1 चौकार 3 चेंडू 5 धावा 3 चेंडू 1 षटकार 1 षटकार आणि 3 चेंडू. तर येणाऱ्या कालखंडामध्ये कोणता संघ विजय होतोय राहुल म्हात्रे आपले देखील जरूर सरस स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आकर्षण तुम्ही पाहू शकाल. चौफेरीन फक्त प्रेक्षक 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 दिसतोय. ज्या प्रेक्षकाने हे प्रेम दाखवलं आणि ज्या प्रकारे घर बसल्या प्रेक्षक देखील इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूबवर आपल्या स्मार्ट मोबाईलवर स्मार्ट लॅपटॉपवर मेगा स्क्रीन टीव्हीवर देखील स्पर्धा पाहत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील जरूर सरस स्वागत असेल. तर गोलंदाज देखील सज्ज होते. गोलंदाजीच्या मार्कवर एक मोठा इतिहास घडला आहे आजच्या दिवसामध्ये या पर्व क्रमांक 3 मध्ये. यावेळेस मात्र जरूर लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी देखील फेकली. चेंडू चाललाय शॉर्ट लेग रिजनला 1 रन कंप्लीट करेल. परंतु समीकरण 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावा. तर रंगतदार सामना ठरला जातोय. रंग चढवला जातो. ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल सरडा ज्या प्रकारे रंग सातत्याने बदलवतो तदनंतर काळा कलर देखील सातत्याने आयुष्यात म्हणतात की काळा कलर अशुभ असतो. परंतु तोच काळा कलर शाळेमध्ये मात्र अनेकांचे
यशस्वी जीवन करतो आणि याच प्रकारची भूमिका देखील या 2 चेंडूमध्ये होते की काय हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तत्पूर्वी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं तमाम क्रीडा खेळाडूंचं आगरी कोळी प्रीमियर लीग 2018 मध्ये पर्व क्रमांक 3 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर गोलंदाज सज्ज होते गोलंदाजीच्या मार्कवर, तर समोर मात्र तेवढाच ताकदीचा खेळाडू नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सुपरस्टार खेळाडू मयूर भोईर खेळण्यासाठी सज्ज. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावा. कोणता संघ यावेळेस मात्र जिंकेल? एक मेगा मॅच तुमच्या समोर रंगली जाते. एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज, एक कडा मुकाबला. प्रेक्षकांचा आवाज थांबला जातोय, प्रेक्षकांचं मन शुद्ध होतंय, परंतु या धडधडत्या मनामध्ये विजयाचा शिल्पकार कोण होईल? एकीकडे मयूर तर एकीकडे मात्र गोलंदाज देखील सज्ज होतोय, गोलंदाज मनोज. मात्र हा सामना कोणता संघ जिंकेल? प्रेक्षक कोणाच्या बाजूने हा झेंडा उचलणार आणि हा कोणता संघ मात्र या सामन्या दरम्यान विजयाचा झेंडा मात्र या मैदानामध्ये रोवणार? एक चांगली स्पर्धा तुमच्या समोर रंगली जाते. आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन पुरस्कृत आगरी कोळी प्रीमियर लीग 2018. गोलंदाज मनोज तयार. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, दर्जेदार क्रिकेट तुम्ही पाहू शकाल. स्विंग इन मिस, एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या सामन्यासाठी. होत्याचं नव्हतं करून टाकलं, बोटाची मैफिल दाखवली, अचूक टप्प्यावर टिचून मारायची गोलंदाजी दाखवली आणि आपल्या यशाची उन्नती मात्र मैदानामध्ये गाठत असताना समीकरण येऊन ठेपलंय. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावा. मोठा फटका दाखवावा लागेल, मनगडाचा वापर करावा लागेल. तर येणाऱ्या कालखंडामध्ये कोणता सामना जिंकेल? हा सामना मात्र कोणता संघ जिंकेल? एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. सौफेरीन प्रेक्षकांची बोट मात्र जरूर त्यांच्या तोंडावर थांबली जात आहेत. पूर्णपणे श्वास मात्र कुठेतरी थोडासा कमी प्रमाणामध्ये दाबला जातोय. डोक्यामधील नसाचा दाब देखील वाढला जातोय आणि हृदयामधील धडधड देखील वाढली जाते. हा सामना कोणता संघ जिंकेल? एकीकडे शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे तर एकीकडे प्रिन्स आदित्य रॉयल्स कोपर खेळणे. तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या सामन्यासाठी. शुभेच्छा द्यायच्या दोन्ही संघांना. तर तुम्ही पाहू शकाल गोलंदाजावर दबाव आहे, मयूर भोईरवर दबाव आहे, परंतु असे कित्येक सामने या मयूर भोईरने आपल्या टीम जुगाव संघाला जिंकून दिलेत. परंतु हे चित्र वेगळे आहे, ही स्पर्धा वेगळी आहे, गोलंदाज वेगळा आहे, खेळपट्टी वेगळी आहे, रणनीती वेगळी आहे, परंतु फटकेबाजी त्याच प्रकारे करायची आहे. हा सामना जिंकण्यासाठी गोलंदाज मनोज तयार. यावेळेस मात्र सर्व मोठा हिट केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अमर वारंगे पोसेल, चेंडू जज करेल, उचलून फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील आणि बघता बघता तुम्ही पाहू शकाल सामना जिंकला जातोय. एक मोठा उत्साह निर्माण होतोय. शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे या टीमच्या दरम्यान मोठा इतिहास घडला आगरी कोळी प्रीमियर लीग 2018 मध्ये. या 3ऱ्या सामन्यामध्ये एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना सामना जिंकलाय. यावेळेस शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे या टीमच्या दरम्यान. डीजे प्लीज. तसेच करावे गावचे भजन रत्न आदरणीय गजानन बुवा तांडेल यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मान्यवर पाहुणे म्हणून मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आमच्या आयोजकांच्या वतीनं हर्षल मात्रे यांना विनंती करतोय त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ शॉट देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्या गोलंदाजाने आपल्या बोटाच्या जादूवर हा सामना कलाटणी दिली तो गोलंदाज म्हणजे मनोज म्हात्रे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.